नमस्कार शेतकरी मित्रांनो, संजय गांधी अनुदान योजनेअंतर्गत 2024 मध्ये 1500 रुपयावरून 3000 अनुदान दिले जाणार आहे। यासाठी प्रस्ताव सुद्धा सादर झालेला आहे। पूर्ण प्रूफ तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी तुमच्या कुटुंबातील आईवडील असतील किंवा तुम्ही स्वतः असतील, तुमचे आजी आजोबा असतील, या योजनेअंतर्गत तुम्ही जर का बसत असाल तर या योजनेमध्ये तुम्ही 100% लाभ घेतला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, 1500 रुपये सध्या या योजनेमधून दिले जातात आणि या 1500 रुपयावरून आता 3000 रुपये होणार आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 1500 रुपये जर प्रति महिना म्हणलं तर तुम्हाला प्रतिदिन 50 रुपये इतके पैसे येतात। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। त्याआधी तुम्ही जर का आपल्या केके मराठी GR या YouTube चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना घरपोच मानधन। शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिलेली आहे। इथे बघू शकता राज्यातील दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे मानधन आता त्या महिन्यात थेट पोस्टाद्वारे घरपोच दिले जाणार असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत सांगितलेले आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील दिव्यांग, वृद्ध व निराधार यांना विविध योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यासाठी प्रश्न सदस्य प्रसाद लाड यांनी उपस्थित केलेला होता। त्यावेळी मंत्री श्री सामंत बोलत होते की या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य सर्वश्री सतेज पाटील, शशिकांत शिंदे, प्रवीण तटके यांनी सहभाग नोंदवलेला होता। शेतकरी मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात दरमहा 1000 रुपयावरून 1500 रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे। तसेच डिसेंबर अखेरचे मानधन सर्वांना देण्यात आले आहे। सध्या 1500 रुपये इतकी मिळणारे मानधन वाढवून 3000 रुपये करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता जो काही 1500 रुपयाचा आपल्याला हप्ता मिळत आहे तो आता 1500 रुपयाचा नसून तो 3000 रुपयाचा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता पोस्ट बँकेच्या मदतीने सर्व प्रकारचे मानधन थेट घरपोच सोय करण्यात आलेली आहे। आर्थिक निकषांची मर्यादा वाढवण्यात येईल। दिव्यांग, वृद्ध आणि निराधारांना मानधन देताना निकष शिथिल करण्यात येतील, असे श्री मुश्रीफ यांनी सांगितलेले आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता तुम्हाला महिन्याला 1500 रुपये नाही तर 3000 रुपये मिळणार आहेत आणि ते सुद्धा घरपोच मिळणार आहेत, पोस्टाने येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आहे। हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।